धर्मनिष्ठ कुटुंब राहत होतं. नवरा बायको रोज दानधर्म करायचे. देवपूजा, साधू सेवा, नामस्मरण सर्व काही होतं. पण त्यांचा एकच मुलगा देवधर्माकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. लहान असताना कुणाला फारसं वाटलं नाही. पण जसा तो मोठा होऊ लागला तशी आई वडिलांची चिंता वाढत गेली. हा मुलगा देवाचं काहीच करत नाही, पुढे याचं काय होणार? एक दिवस गावात एक थोर साधू महाराज येतात. कुटुंबीय त्यांच्या पाया पडतात आणि विनंती करतात, महाराज, एकदा तरी आमच्या मुलाच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त हे नाव वदवून द्या. साधू महाराज खोल विचारात पडतात आणि शांतपणे म्हणतात, मी सांगेन त्या दिवशी मुलाला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्या तोंडून दत्तगुरूंचं नाव वदवून घेईन. ठरलेला दिवस येतो. आई वडील मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. साधू महाराज मुलाकडे पाहून विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल? मुलगा साधू महाराजांकडे पाहतो आणि उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल? त्या एका वाक्यात त्याच्या मुखातून दत्तगुरूंचं नाव निघालं होतं. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि ते समाधानाने परत जातात. काळ पुढे सरकतो. वयोमानानं त्या मुलाचं निधन होतं. तो उभा असतो यमधर्मासमोर. मुलगा म्हणतो, मला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. यम विचारतो, काय प्रश्न आहे? एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं? यम म्हणतो, दत्तगुरूंबद्दल मला माहिती आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. आपण ब्रह्मदेवांकडे जाऊ. मुलगा शांतपणे म्हणतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही, म्हणून तुम्ही मला पालखीत बसवून ब्रह्मदेवांकडे घेऊन जाल आणि पालखीचे भोई तुम्हीच असाल. यम तयार होतो. ब्रह्मदेव, विष्णू, शिव एक एक करून सगळ्यांनाच तोच प्रश्न. एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं? उत्तर कुणाकडेच नसतं. पालखीचे भोई वाढत जातात आणि अखेर ते सगळे दत्तगुरूंकडे पोहोचतात. श्री गुरुदेव दत्त समोर दिसतात. मुलगा पालखीतून खाली उतरतो. नम्रपणे प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं? हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळत असंख्य वेळा माझं नाव घेत राहिलास. तू नाम घेत राहिलास म्हणूनच यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या चरणांशी घेऊन आले. आता तू मुक्त आहेस आणि कायम माझ्या चरणांजवळ राहशील. हेच ते फळ आहे. एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की जे मिळतं